सहमती दर्शवली. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ. शशांक रावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालत बसू शकतील, टॅक्सी चालत बसू शकतील. आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन घेऊ. काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ. काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ. म्हणजे हाजी अराफत शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे. महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही हेच सांगणार. आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते. त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितलेलं आहे की आम्ही त्यांनी मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे. उद्या आमचं आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली कारण मला कळलं पाहिजे ना. शेवटी त्यांनी मुदत वाढवली. आपल्याला हे राजकीय काही बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे. तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत. तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ते आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही. आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही. ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून सहन करणार. त्यांना त्यांची भूमिका जी आहे आता मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ. फक्त उद्या आमची आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत सर्वसामान्य जनता हे आम्हाला, परंतु माझं आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान आहे आणि त्यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली. जर ड्रायव्हर आणि म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे, हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांनी सुद्धा त्यांच्यावर हिंदीमध्ये संवाद साधणं योग्य. म्हणजे 1 महिन्यापासून आम्ही ही मोहीम केली तर 3066 रिक्षा परमिट तपासणी आम्ही केलेली आहे. मराठी ज्ञान नसलेले त्यामध्ये 499 आम्हाला हे चालक मालक आढळलेले आहे आणि एवढे जे पर्सेंटेज आहेत ती लोक हिंदी भाषेत. म्हणजे शासनाला सुद्धा त्यांची भूमिका ठरवत असताना ह्या गोष्टींचा सरासर विचार करावा लागेल. मीराबाईंना हिंदी भाषेत जास्त आहे त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे, ठाण्याला हिंदी भाषिक कमी आहे, कल्याण डोंबिवलीला हिंदी भाषिक कमी आहे, मुंबईला काही क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे तर काही ठिकाणी कमी आहे. आम्हाला हे सगळं नॉलेज जे आहे आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्या मिळेल आणि त्यासाठी आम्ही उद्याची बैठक. नाही बघा, त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती उद्या ह्या संदर्भात मी बैठक घेतोय. त्या बैठकीनंतर महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी आम्ही वापरू. दोन कानाखाली वाजवली असती, आनंद दिली असते तर एकनाथ शिंदेने एक तरी वाजवायला. मला माझं असं म्हणणं आहे की या विषयावर मला जायचं नाही. सर्व नेते मंडळी सहमत आहे या गोष्टीचा मला आनंद आहे. ठीक आहे, आता त्यांना खंत वाटते. काही लोक ज्या हिंदी भाषिक लोक आज जे आले होते ते सुद्धा मराठीमध्ये चांगल्या प्रकारे बोलत होते. मी प्रत्येकाला सांगितलं शशांक राव कर्नाटकाचे आहेत मूळचे, परंतु ते कर्नाटकामध्ये गेल्यानंतर काय चुकीचं काही नाहीये. संजय निरुपम होते, मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही हिंदी सामन्याचे संपादक होता. मला असं वाटलं की बाळासाहेब कदाचित मराठी सामन्याचे सुद्धा तुम्हाला संपादक करतील म्हणून तुम्ही किती अस्खलित मराठीमध्ये बोलायला शिकलात. हाजी अराफत शेख त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही सुद्धा रिक्षा युनियनचे नेते आहे, तुम्ही सुद्धा किती मराठीत अस्खलित बोलतात. त्यामुळे जर का हिंदी भाषिकांना परमिट मिळायला लागली, त्यांना मराठी यायला लागलं तर मग स्थानिक मराठी तरुणांवरती अन्याय व्हायला नको या अनुषंगाने नाही, अशा प्रकारे काही कोणावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला रोजगार
मिळेल याची जबाबदारी राज्य शासनाची आहे आणि राज्य शासन कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मराठी भाषिक तो हिंदी भाषिक याचा रोजगार त्यानुसार ती मोहीम चालू केली. त्यामुळे कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार. प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, मला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठी यायलाच पाहिजे. मैं सभी हमारे रिक्शा टैक्सी संगठनों के जो प्रतिनिधि है उनका दिल से स्वागत करता हूँ। हमने जो राज्य शासन के माध्यम से निर्णय लिया कि रिक्शा चलाने वाले, टैक्सी चलाने वाले जो भी लोग हैं, जो भी ड्राइवर है, उनको मराठी आना चाहिए और उस माध्यम से हम कोशिश कर रहे थे। कुछ हमने ड्राइव लिया और ड्राइव में मालूम भी पड़ा कि कितने लोगों को मराठी आता है, कितने लोगों को नहीं आता है और इसलिए हमें वक्त चाहिए। अगर आप वक्त दोगे तो हमें भी ऐसा लगता है कि हमारे लोगों को मराठी आना चाहिए और उसके लिए वो खुद ट्यूशन लेने के लिए तैयार है। जैसे हमारे संजय निरुपम जी ने कहा कि हम बैठक लेंगे, हम हमारे कार्यालय में सभी रिक्शा चालकों को, टैक्सी चालकों को मराठी सिखाएंगे। हाजी अराफत शेख ने कहा है कि हम वहाँ पे अच्छी तरह से हम हॉल लेंगे, हॉल में मराठी सिखाएंगे। हमारे विक्रम प्रताप सिंह ने कहा कि हम भी सभी रिक्शा चालकों को मराठी सिखाने की कोशिश करेंगे। हमारे शशांक राव ने कहा कि हमारी यूनियन की जो कार्यालय है वो कार्यालय में हम हमारे टैक्सी और रिक्शा चालकों को बिठा के उनसे मराठी पढ़वा लेंगे, रिक्शा सिखाने के लिए प्रवृत्त करेंगे। वो मराठी सीखने को तैयार है। अगर उन्होंने टाइमिंग मांगा है, किसी ने 3 महीने का मांगा है, किसी ने 6 महीने का मांगा है, किसी ने 1 साल का मांगा है, हम टाइमिंग देने के लिए पहले भी तैयार थे और आज भी तैयार है। मगर कोई अगर ये कहेगा कि नहीं हम सीखेंगे नहीं, मगर हम धंधा भी करेंगे, व्यवसाय भी करेंगे महाराष्ट्र में, मगर मराठी हम तैयार ही नहीं होंगे सीखने के लिए, तो ये नहीं चलेगा। महाराष्ट्र में अगर आपको व्यवसाय करना होगा, जो निर्णय है वो निर्णय लेना पड़ा। कल आरटीओ के सभी हमारे 59 जो आरटीओ है, सभी जगह से हमने रिपोर्ट मंगाए। सबकी रिपोर्ट आने के बाद हम निर्णय लेंगे। मगर शासन सकारात्मक है। शासन ने ऐसा कहीं नहीं कहा कि नहीं जबरदस्ती आपको आज का आज ही निर्णय लेना पड़ेगा। आज नहीं तो अभी इतने साल रुके भाई, थोड़ा दिन रुकने के लिए हमें कोई ऐसे नहीं है कि जबरदस्ती हम कर रहे हैं, मगर उसका टाइमिंग ये भी मैं आपको यही कहना चाहता हूँ कि ये सिर्फ मराठी का ये अलग मुद्दा है, मगर जो आरटीओ की जिम्मेदारी है, अगर गलत तरीके से कोई अगर डॉक्यूमेंट्स लिए है जिसमें रोहिंग्या बांग्लादेशी या कुछ